ठिकाणी फरमाईश पण बऱ्याच आहेत, 100% सगळ्या पूर्ण करणार. फक्त वेळेचं बंधन, कारण सुरुवात माझी असल्यामुळे मी त्या पद्धतीत चालले, नाहीतर मी किती बोला शकते या सगळ्या माझ्या भजन रसिकांका माहिती आहे, किंवा त्याका सुद्धा माहिती आहे मी किती बोला शकते. तो पण सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे मीच समजा लिमिट मध्ये नाही राहिले तर त्याचो गजर तरी हो, बरोबर ना. तिची दया मागा पण तो माझ्यावरच घासारलो, लयच घासारलो. त्या कुडतरकर बुवांकडनं पैसे मागल्यावर तो अधिकच पेटवान उठलो. पण बुवा अभिमानानं सांगते या स्टेजवर, बघा किती घेण्यासारख्याने या तुमका मान्यच करूचा लागा. स्वप्नील गोसावी बुवा ना, आणि कोण राकेश मिसाळ बुवा. मी तुमच्याकडे पैसे मागितले ना तरी त्याचं चीज करणारो माणूस आहे, कारण तुमच्याशी डबलबारी करणारो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एकमेव बुवा असतात तर संदीप पुजारी बुवा. दाताडो तुम्ही नको, हा स्वप्नील गोसावी नको नको, नवीन हातो ह्यो दाताडो होय ना. या नवीन बुवांका स्टेज देण्याचा फक्त काम करीत कोणाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ते बुवा येऊन हे सांगतील माईक घेऊन हवात, आणि तो पैसे मागते त्याचं चीज करते रे. आणि तू एवढी बक्षिसा बुवा घेतस, इकडे बघ तू बक्षिसा घेतस, एक सदरो असलो घेऊ शकत नाही. पैसे खय घालतस, बावड्यांका पाणी काढू जे जातस ते बावड्यांक पाणी काढतस ना, ते सगळे पैसे घालवतस. तू सदरे घेऊ शकत नाही बुवा. आणि मी तसे का असले धंदे पाणी बिणी काढूचे आपल्याक नको. आम्ही साधू माणूस, अन्न खाऊन दिवस काढते. आता खोटा ना, मरेपर्यंत जगणार. तुझा कसा काय? आणि आईन हात बायको हात फिरवतं तेव्हा कोण होत माझ्यासारखे असे हास ना तुम्ही. ह्या खरा काय हो, ह्या सत्या काय की बायकोन हात फिरवल्यावर केस जातात म्हणून उगाच काय तरी रे. त्यांचे का आता हात फिरवून गेले तरी किती माझ्या गँग, मी आता बघून दिले किती गँग आते माझी. त्या गेट पर्यंत गेलंस ना तर तुका जुडले तर खिरापत करतील तुझी. इतके माझ्या गँग मधले माणूस त्या गेट पर्यंत बघून दिले. म्हटलं आधी बघूया, ह्यो सांगता तो प्रत्येकाचा असाच झाला रे. इकडे बघ दाताड्या, हात फिरून असे केस जात. आई हात फिरवते तेव्हा केस येतात, या ठीक आहे. आणि तू ते दातांचा आईवर बिल घातलंस रे तुझ्या. औषध म्हणता माझ्या बासमती तांदूळ नेला चांगला ना तिने बावड्यावर, आणि त्याच्यामुळे रे तुका जन्म दिला ना रे दाताड्या, म्हणून हई येऊन तू भजन करू शकलस रे फावड्या. बरोबर ना. तुम्ही जोर करून कुठे तो लाडू त्याका आणून त्याच्या दातात कोंबा, त्याच्या तो लय दात त्याचे शिवशिवत, त्याच्या दाताच्या मध्ये एक होला, त्याच्यात तो लाडू घाला त्याच्या. आईन म्हणता तांदूळ घेऊन गेली बावडे, तेव्हा ते तांदूळ विस्कटले म्हणून तिने सांगितलं. बरोबर ना. बासमती तांदूळ. अरे तुका जन्म माका सुद्धा बुवा जन्म दिला, आणि त्या माऊलीन म्हणून या जोगेश्वरीत येऊन भजन करू शकलो रे. येऊ टकलो त्या माऊलीचे उपकार आहेत. आता पुढे केस गेले त्या ती काय करी म्हणून तिच्या नावावर घालू की काय, की तांदूळ एकदम सपाट झाले म्हणून माझे केस गेले असं सांगा. काय सांगत इकडे बघ तू गप किती झालो, काय प्रॉब्लेम नाही ना तुझं. संगम टुकरुल यांच्याकडून सुट्टे मात्र बरे पडतात आमका ट्रेन मध्ये. ते 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे गॅमलर गोविंदा यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. दंग झालो मी पाहुनिया साईला, झालो मी पाहुनिया साईला, दंग झालो मी पाहुनिया साईला. कडुलिंबाला
गंगमी पाहुनिया साईला मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। बस महेश भरपूरच आहे. हा हळदीचो विषय आधी पहिलो मिटून बक्षिसा नको पण म्हणू शकत नाही ना. साई भक्त स्वर्गीय साहिल फाळके यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हेलो इफेक्ट जरा कमी करा. या ठिकाणी साहिल फाळके यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून एक कडवं म्हणतो. अचानकपणे अपघात कसा रे झाला. अचानकपणे अपघात कसा रे झाला. कठोर का तू झाला देवा कठोर का तू झाला. कठोर का तू झाला देवा कठोर का तू झाला. कठोर का तू झाला देवा कठोर का तू झाला. अचानकपणे अपघात कसा रे झाला. अपघात कसा रे झाला. कठोर का तू झाला देवा कठोर का तू झाला. कठोर का
त्या साईंच्या आत्म्याला चिरच शांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. कारण त्याच्या नावाने सुद्धा बुवा या ठिकाणी बक्षिसं दिली जातात. म्हणजे काय पोरगा होता बुवा, विचार करा. या ठिकाणी रामजी मुस्कावाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे कार्तिक कुबल केदार कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मुळावर येऊया. तो हळदीचा बोललो होतो, बरोबर ना? ते का आता हळद लावूया थोडक्यात. अरे हळद म्हणता माणूस गोरो होण्यासाठी, म्हणून म्हणता लग्नाच्या वेळी हळद लावतो. तरी खुळ्या तुका माका विचारतं हळद तुका लावली नाही. हळद कशासाठी लावतात माहिती आहे तुका? लग्नाच्या अगोदर हळद लावली जातात. ती कशासाठी बुवा माहिती आहे का? कारण माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी जखम म्हणजे लग्न. सगळ्यात मोठी जखम म्हणजे हळद, आणि म्हणून ती आदल्या दिवशी आधी जखमेवर हळद लावली जाता बुवा, की आता दाताड्या कर्मान मर. ह्याच्या टायमाक हळदीच्या टायमाक वेगळो विषय होतो. ओवियच चालू दाताड्याच्या टायमाक निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, हा ना गोद्रमानी, हा ना गोद्रमानी. आणि जेसीबी तुका म्हटलं त्याचा तू लॉंग फॉर्म काय सांगितलं? ज्योतिराव फुले. शी म्हणजे छत्रपती. अरे कशात कोणाची उपमा देतस तू? जरा दाताड्या लक्षात घे ना, बरोबर ना? अरे शिवाजी महाराजांची उपमा कोणा तू देऊ शकत नाही रे. जेसीबी फुस. शिवाजी महाराज म्हणजे खाऊ गोष्ट नव्हती रे बाबा. आणि त्यांची उपमा तू आता काय लिहून घेता? डोमलाचो तो सांगितलं ना त्यांनी. जेसीबी का उपमा त्यांनी कोणाकोणाची? बाबासाहेब आंबेडकरांची उपमा दिला आणि त्या जेसीबी का त्यांनी? हे काय माणूस असत तू काय कर माहिती आता? तू हे थांब आणि एक ॲपे टेम्पो घेऊन फिर जोगेश्वरी. हे इकडे प्लास्टिकच्या भांड्याना कलई लावून मिळेल. हे टेम्पो आला, टेम्पो दाताडा फावडा आलाय. असो फिर माणसात असले. हा तर ह्याच्या हळदीच्या टायमात म्हातारी होती हो, म्हातारी एक आजी आमची, आणि तिच्या तोंडात दात नाही होते. या समऱ्याच्या हळदीच्या टायमात त्या पोरांकडचं माईक काढून घेतला आणि ती आजी म्हणता बघा तिच्या तोंडात दात नाही. याय गे युकमिनी, 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 याय गे युकमिनी. नौर मुलगो चून दिसता. आजी म्हणतात ती हळदीच्या टायमात नौर मुलगो दाताडो दिसता, नौर मुलगो फावडा दिसता. असं म्हटल्याबरोबर या पोरग्याक डाऊट येलो. जून दिसता म्हटल्यानंतर मग आजी काहीतरी वेगळा सांगता, म्हणून आजीच्या हातातलं माईक काढून घेतलं आणि त्या पोरग्या आजी विचारता, तुका कसं कळलो गे बाये, तुका कसं कळलो गे बाये, तुका कसं कळलो गे बाये, तुका कसं कळलो गे बाये. तेव्हा ती आजी सांगता पोरग्या, हळद लावताना हात लागलो. तेव्हा कळलो सगळीकडे पाणी काढणार होतो. हळद लावताना हात लागलो. काय अभ्यास करते की हो, गाणी म्हणता म्हणायचे. अरे साईबा असं
असं काय करू नको, या काहीतरी वेगळा आडमेळा येता, गारानं घालूचा लागत नाही तर. होय हो, गाणी साईबाबांचं गाणं म्हटलंच नाही तू 2 वर्ष. अरे तुझ्या लक्षात येता काय माका बघूचा होता, मी 2 वर्ष म्हणतोयच आहे बुवा. वेपर मागक लागले म्हणजे काहीतरी वेगळा विषय आहे. हळूहळू हो, चाकणा येईल. मसाल्याचा बादशाह लाडका संकेत बादशाह, संकेत बादशाह मसाला 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. या क्या आठवण. हर घर में है एक ही नाम, हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, बब्बर शेर बब्बर शेर, हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे. राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे. राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला, राम की धुन में डोलेगा. राम नाम का पी के प्याला, राम की धुन में डोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मगाशी सांगितलं नेनी, आई बावडेर गेली नि म्हणतं बासमती तांदूळ इसकाटले. तसो काही विषय नाही हा, माका माहिती आहे तिचे दात कसे पुढे येले ते. तो लहानपणापासून सेलिब्रिटी आहे, तिने सांगितलं ना मगाशी. तो एकदा दुकानात रसगुळी घेऊ गेले, रसगुळी, आणि दुकानदारान चुकान ते का आपटी बार दिला आणि तिने आपटी बार खाला. तोंडात फुटलो, फवा झाल्याबरोबर दात पुढे येले, एक होल पडलो बघा 2 दाताच्या मध्ये. त्या आपटी बारात एक दगड त्या दाताच्या मधनं बाहेर येईल. तो बघा हसलो की तो होल दिसता. आता कुठून आला, मोबाईल माका पण फोन इलो आता. हो हे बघा फोन इलो. आता विचारते त्यांका, हा काय हो, अमेरिकेतून, अमेरिकेतून गुगल पे व 2000 रुपये दिलेले आहेत निवृत्ती वायंगणकर. त्यांचं नाव निवृत्ती वायंगण. ठीक आहे, दाताड्यापेक्षा चढ दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्यांना दुबईवरून 200 आले होते, तुम्ही 2000 दिलात, धन्यवाद. आणि उद्या बोलूया आपण. तू बघा तिने या सुद्धा खाली केला. अरे या मोबाईलमुळेच वाट लागली. अरे तू गुगल पेचा खरा सांगलंस खोटा सांगलंस त्या साईबाबांका माहिती. असं तू दुबईपर्यंत पोचले, खय जाशील ते बावडे पाणी काढणारो माणूस दुबईत काय आणखी पण काहीतरी जाय.
अरे तू अंगणवाडीतले बाई बोलवतात ना माका बुवा, पोरा सोडून दे. अरे ध्वनीन त्या दिवशी ग्राउंड मागितला न माझा IPL का, खोटा नाही सांगत. पण त्या पोलाड का वाईट सवय तो इलो की बॅट आपटीत बसता आणि त्याने खॉक पाडला माझ्या बॅट आपटून आपटून. त्यापासून मी ग्राउंड देवचा बंद केलं. इकडे बघ मुंबईवाल्यांचे पण वांदे झाले तरी माझा ग्राउंड नाही त्याच्यामुळे सरळ खेळत नाहीत ते. काय बघतं काय असो, सुचवत तू, सुचव. पोरगो पण त्याच्यासारखंच निपाजलो. त्याचं पोरगो म्हणजे कशा काय म्हणतं म्हणजे बापसावरच गेलो तो. तर असाच असणार. कारण बुवा काय माहिती आहे तुका सांगायचं म्हणजे ज्यावेळी बुवा छत्रपती शिवाजी महाराज जिजाईच्या पोटामध्ये होते ना, त्यावेळी जिजाईंना डोहाळे लागले. कशाचे? तलवार घेऊन घोड्यावर स्वार होण्याचे, बरोबर ना. पण आजची बुवा जिजाई आहे ना, ती का डोहाळे लागले तर ती सांगता हो चायनीज घेऊन यावा, लॉलीपॉप्स. कि मग पोरगो जन्मा केलो की मग पॉप्स. तसा तुझा झाला आता. तो पोरगो हाच त्यांचं तसो. त्या तो कपडेच घालीत नाही बघलो. तो त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले ना, तो पुरो नागडो उघडो म्हटलं असो का रे बुवांचो पोरगो ना तू ना. म्हणतं पप्पानीच माका सांगलेला अशी मुंबई उघडी ठेवून राहू म्हणून, अशी मुंबई उघडी ठेवून राहू म्हणून सांगितलं. म्हटलं म्हणजे काय रे? नाही म्हणतं असा करून राहले की ते पप्पा माका मुंबई म्हणतं. आणि काय व्हायचं तर 8 दिवसांनी याची मैत्रिणीने त्याच्या घरी, आणि तो रोजच्या सारखं तसो होतो पोरगो. आणि पोरग्याक विचारता काय रे बुवांचो पोरगो ना आणि तू असो काय? तो म्हणता ना चालता माका. मग विचारता पप्पा खय गेले? मी म्हटलं मी तर बोलले नाही पप्पा. मग बोलला पण पप्पा काय गेले? तर ती विचारता ह्या असा काय रे? तर तो पोरगो सांगता मुंबई आती हो, मैत्रिणीक सांगता. मग पप्पा काही गेल्यानंतर तो ती मैत्रीण सांगता हे माका लहान मुंबई नको, मोठी मुंबई बघूची आहे. मोठी मुंबई भारीचा हो. धर म्हणता माझा इथपर्यंत पोचलो रे. महिला वर्ग बघ. आणि आता माका निर्लज्जासारख्या या बोलायचा लागता. जाऊन दे युट्यूब का. तो जर माका एवढं हातात धर म्हणून सांगता तर मी कशात गप राहावा? माझी इज्जत काढून घेऊ का? अरे अपनी भी कोई इज्जत है भाई. हो. आणि तो असो बोलता की मी पाकिस्तान असून इले तसो माका शिवाजी महाराजांचा. अरे माझ्या बाजूक बसवला नाही, महाराजांका माझ्या बाजूक बसवला नाही त्यांनी. त्या मंडळांका माहिती आहे की टोकलो साधारण सो नाही. तुझ्या तिकडे नाही किती आहे इकडे बघ. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. कारण जबरदस्त बघ. तुका दिला नाही आवाज तू दाताड्या, माका दिला नाही बघ. हा कारण महाराजांची कीर्ती भल्या भल्यांना सुटलाय घाम. कोणी घेईना पुढाकार सारे नित्य मानवी हार. इतक्यात एक सरकार उठला म्हणाला महिला उगा शिवाजी भाऊ. आणि त्याने एडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापे सळसळ. वाट
वाटेत भेटेल त्याला शिर्डीत खानाची सेना निघाली. देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोकडाचे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, मला कसा टेकावा, डोक्यात गणी बी कावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवा जाओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवा जाओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य सामान्याची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. मराठ्यांच्याच रक्तात होती. मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. बुवा, पुजारी बुवा येऊ. मी कधी माझ्या पोवाडो म्हणताना मी मेले तरी चाला ना असो विचार करूनच पोवाडो म्हणते. तेव्हा तू उद्या वसईत काय करशील याची चिंता माका ना. ऑन दी स्पॉट आता हय सध्या काय चाललेला त्याका महत्व. बरोबर ना, बरोबर ना, काय चुकीचं नाही ना बोलत. तो एकदम टेन्शन मध्ये टायमात देणार, काय काळजी करू नको. बाकी बरा ना. त्या मगाशी मोबाईलचं बुवा, त्या मोबाईलनेच वाट लावलेली आहे. मोबाईल इतको अतिरेक झालो त्याचो. चांगली गोष्ट मोबाईल म्हणजे, पण रात्री झोपताना सुद्धा उशाक मोबाईल घेऊन झोपतात बुवा. एवढाच काय तर बाथरूम मध्ये गेले तरी सुद्धा बाथरूमात जाताना सुद्धा मोबाईल घेऊन जातात. नाही बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू. इतको अतिरेक केला नाही. हा, इतको अतिरेक झालो रे. आमच्या गावात तर ना साधारण 10 वाजता गावात सगळी झोपतात माणसं. बरोबर, 2 वाजता चॅटिंग करून पोरगो पोरी काय विचारता काय गो झोपलं. अरे मेल्या 2 वाजता झोपत नाही तर काय तर जेवीत असा. पण त्या पोरग्याक माणूचा लागा 2 वाजता तर जाग्या रिप्लाय देता होय झोपलोय मम्मीनी पप्पाच्या मधी होय. मग ता विचारता किती रे तू येत इकडे. येत असलंस तर म्हशीच्या वाड्यात ना येऊ नको. एक म्हस बुळाकलिया त्याच्यावरनं पाय सरकलो तर तोंड फुटान मरशील. पुढल्या दाराने व फॅशन पण इतकी वाढली आहे ना. फॅशन 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातात रे. आणि लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांक दर्शन घेण्याची काय एक गरज. कॉइन बॉक्स उघडू काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात. नेमके खय टाकूचे तेच कळत नाही त्यांना. फॅशन तीच बुवा पॅन्ट घालून काय काय जण जेवणाची पंक्ती वाढू. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलं तर इकडचे मागाकच विचारते. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. फॅशन. आणि आज हे बुवा सांगण्याची गरज आहे, कारण लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी जेव्हा नमस्कार करू पाहुण्यांकडे जातात ना
त्यावेळी नवरी असता ती जीन्सची पॅन्ट घालून जाता हो. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खै भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर दी नी 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. फॅशन. तेव्हा ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवूची आहे, ह्या प्रत्येकाने लक्षात ठेवा. बरोबर ना. ही संस्कृती आपण जिवंत. आता कुंकू गेलं, टिकले येले, काळानुसार बदल. पहिल्यांदा कुंकू लावायचे ना, जेवढा मोठा कुंकू असत तेवढा नवऱ्याचं आयुष्य जास्त असं म्हणायचे. पण आता काळानुसार बदल. कुंकू गेला, टिकले येले, मनाक वाटत तेव्हा नवऱ्यात काढलो, भिंतीत चिकटवून ठेवलो. गम चांगलो असेपर्यंत तू असता ना चिकाटलेलो. गम सुकलो की मारता. माझ्यासारखं असलो तर टाकला फुटानं मारता खाली पाडा. पण जे बिचारे भिंतिका चिकाटलेले असतात ते नशीबवान. काय काय जण बाथरूम अंका पण चिकाटलेले असतात. महिनोभर वास खायत असतात. वास खाऊन कंटाळले की बाहेर येत नाही, मग उतरत जीव देऊन मरतात. मग ही काळानुसार बदल. काळानुसार बदल हा झालाच पाहिजे. बरोबर ना. का होय. लग्न. संगम टुकरुल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. सुयोग मोरी यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. योगेश टक्के यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. मग आठवण कर. ओके. हां हां. काय काय ते मंगळाष्टका मनाक सांगतात म्हणजे त्यांचं बुवा दोष नाही रे. काय काय जण 42 वर्ष झाली तरी अजून वैध नाहीत त्यांची. मग तेवढा एखादा आपला मंगळाष्टक ऐकला की त्यांना समाधान वाटतं. गावात पण आमच्या हीच परिस्थिती आहे. गडगे धरून बसणार ते. खै रे भजना घरी रावण करीत काय तो. 42 वर्ष झाली तो भजनाच करताना ऐकता. पण काय मजा असता हो गावात. लग्नात तर एवढी मजा असता. हळदीच्या दिवशी उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. गलीत जा सोय आणि हळद लावून ये. नेसवा मला घालून होईल माझं लगीना. वाजत गाजत येईल वरात प्रेमानं निरोप द्यावा. उद्या जाईन मी माझ्या गावा. तिकडनंच मग आवाज कमी करूक सांगितला नाही. हा जरा थोडं वाढवा. काय नाही इले तर मग मी होय आपला ग्राउंड हा. हॅलो हा बस. मग हळूहळू त्याच्या टाइमात कमी करूया. तो सर गलीत गेलो तिने. तो गेलो तो सर सांगतोय तो भारी हा. 2 लग्न केल्या नव्हती त्याने. पहिली बायको केला आणि ती शाळा मास्तरी. तिका एक खोडी होती. दिवसभर जा काय केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. या दाताड्याचा आणि त्याचा मास्तरणीचं लग्न झालं. आता पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकला नाही. खोलीत टाकल्यानंतर या फावडा ह्यो मास्तरणीवर असो हात टाकू गेलो. टाकलेलो नाही. चावट मी बोलणार नाही. चावट नाही मी बोलणार. ह्यो फावडा तिच्यावर असो हात टाकणार. इतक्यात तिका बडबडाची सवय. ती बडबडली, ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. हिने हात पाटी केला. सगळे पैसे म्हणता फुकट. एवढं लाखो रुपये खर्च केले नाही. मास्तरीन दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगता. अरे वये पुस्तका बोललो सगळी दप्तरात असणार, मग पेनाचा उपयोग काय. ह्या फावडा कंटाळला. चावट मी अजिबात बोलणार नाही.
या कंटाळलो यो आणि दुसरा लग्न केला टेलिफोन एक्सचेंज वाली मोबाईल वाली केला तिका पण तीच खोडी दिवसभर जर काय केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची जसं शाळा मास्तरनीचा नी या समीर बुवाचं लग्न झालं तशी ती टेलिफोन एक्सचेंज वालीनी बुवाचं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर जसा शाळा मास्तरनीने एका खोलीत टाकल्यानी तसा ती टेलिफोन एक्सचेंज वालीने एका खोलीत टाकल्यानंतर जसो शाळा मास्तरणीवर हात टाकू गेलो तसो प्रेमान त्या टेलिफोन एक्सचेंज वालीवर असो हात टाकू गेलो टाकलेलो नाही हात टाकणार इतक्यात ती बडबडली या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहेत कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा ह्यो म्हणता ह्या त्यातल्या त्यात बरा थोड्या वेळांतरी प्रयत्न करू सांगता अरे पण फावडे तुका रेंज इलेली गेली अरे रेंजचो लय प्रॉब्लेम हा जिओ कसली तर BSNL का नसता आयडिया कसली तू गेलो हो तू गेलो तर हा लग्नाच्या एक मंगळाष्टका म्हणत सांगितलेली काय होतं एकदम मंगळाष्टका म्हणायची म्हणजे नवऱ्याक आमच्या इकडे कसं गावात कॅबिन मध्येच कोंबतं ट्रकच असतं वराडा आणि नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर बेंजोवाले पेटान उठतात हा जब तक सासू चलेगी सासरा करेंगा काय नवीन गाणे उडवतात बेंजोवाले पण नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर या गाणं वाजू कधीच विसरत नाही ते मग माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले असू दे ना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असू दे ह्या गाणं वाजवणार या गोदांड्यावर ना बोलतोय नवरा कोणाचा येतो त्याच्या करवल्या नाजूक साजूक त्याचे यजमान हो यजमान पेटेवाले या गोदांड्यावर ना बोलतोय शॉर्टकट मध्ये घेऊया मगाशी त्यांनी शिगम्याचा गाणं म्हटलं कपडे काय पेटला हा गुढीपाडू काय नशीबवान असत मी माझ्या टायमाकच नवीन वर्षाचा त्या फावड्याच्या टायमाक नाही गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो नवीन हे तुम्हा सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन वर्ष तुम्हा सर्वांना अगदी सुख समृद्धीचं आणि सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो अनिकेत गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद या ठिकाणी पुन्हा एकदा आता मागितलेले नाही तर तिने आपल्या मनान दिला नाही कुडतरकर बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले बापरे मी तू लग्नाचा विषय टाळी होते मग नवऱ्या मुलाक नेऊन जाणवशी का बसवतं डायरेक्ट मंडपात नेत नाही आधी बाजूच्या घरात बसवणार मग रुकवत वगैरे येऊन गेले रुकवत घेऊन येतात ती सुद्धा जवळजवळ त्यांच्या घरात बार पण लावला नाही लग्नाचेच वाटतंय खतरनाक भारी वाटतं आता टाकल्यावर पडलो तरी चालणार नवीन वर्ष ना या पडांदे तर बुवा टकल्यावर म्हणजे ही साधी गोष्ट नाही रे टकल्याची समजा या मंडळाका जर मनातीला त्यांच्या की पुजारी बुवांक 2 वेळा आणला तर जिवंतपणी माझा स्मारक जरी बांधूचा असलं तरी त्यांना खर्च नाही रे मंडळाक फक्त एक गुळगुळीत दगड आणून ठेवल्याने ना तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक फक्त दगड गुळगुळीत हो खडबडीत असताना कारण ब्रँड आपला या ब्रँड
बरोबर ना. तर रुकवात वगैरे आणि 25 म्हणजे जवळजवळ लाखो रुपयांचे दागिने असतात रुकवात घेऊन येतात. मग त्या सगळ्या वराड्यांच्या चर्चा, काय दागिने आहेत बघा, मग काय जबरदस्त सासरवाड. त्यांना माहिती नसतं ते बेंटॅक्सचे होते, पण चर्चा चालू होता. आणि रुकवात वगैरे येऊन गेली की मग भटजी काका सांगणार, चला दाताड्याला घेऊन या, की फावड्याक नेऊन उभं करतात. ते अंतरपाठ धरल्यानंतर मग चालू. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीफिदं पल्लाळ मृडं विनायकमहं चिंतामणि देवरं लेण्यादिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे सौसितं गणपती पूर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. शेवटची मंगळाष्टक झाली की आमच्या साऊंडवाल्यांचा गाणं चालू. मोस्ट इम्पॉर्टंट गाणं तुमचा. आता मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी म्हणलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. मंडळी जमली सारी गाणं चालू असताना पत्रावळी घालूक सुरुवात करतात. हा गावात पत्रावळी काय काय जण जेवकच गेलेले असतात. त्यांना नवरीनी नवरं त्यांच्याशी काय देणा घेणं नसतं, ते वडूकच गेलेले असतात. आणि काय मजा होती बघा हो. पंक्ती वाढलेले असत, जेवणारे बसलेले असत नी वाढणारे उभ्यानी वाढीत असत. पण आज बरोबर उलटा झाला हो. वाढणारे टेबल लावून बसलेले असतात नी जेवणाऱ्यांनी भिकाऱ्यासारख्या त्या टेबलवर. आणि आपल्या गावात हे कोशिंबीर घाल, हे पापडाचं तुकडू एवढं आहे. या म्हणजे असा झाला काव काव आना आहे तो आव. ती परिस्थिती आपण करून घेतली हो. पूर्वी मजा होती जेवणाची. चिरंजीव शुभम चव्हाण यंदा तरी होऊ दे रे महाराजा. म्हणजे हे पण तसे तेवढं समाधान वाटलं ना हो. जेवणापर्यंत येऊन पोचले. पुढे थांबा. या ठिकाणी 51 रुपये आणि 51 रुपये देतो तू. लग्न 51 रुपयात लावून होतात काय माका सांगा. 4-5 हजार रुपये तरी घेत असतील. पण मी आपलं खुळावलेल्यासारखं लावतो 51 रुपयात. काय इलाज रवलेलो नाही, काय करणार. एकदम कमी हो 51 रुपयात. आणि या सगळ्या जेवण झाल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी महिला वर्गत म्हणून सांगते. पूर्वीची तर ही काकी बिकी ती इतकी रडली आहेत ना, नुसता गाणं लागला की नुसती रडारड. सासरलाही नुसती रडारड. ओ दातकडे बसत हा पण रडत. कांदे लावी इतकी रडायची. कारण त्यांना जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं नाही ना, याची जाणीव त्या जुन्या माणसांक होती. पण आत्ताच्या पोरग्यांना जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसतं, पप्पा टाटा पूजे दिवशी भेटता. हो परिस्थिती बदलली हो. पोरग्या धावतीला बापाक वाटलं की याचं शेंबूड काढले लहानपणी, तर आता आठवला येऊन मग मिठी मारून रडणारा पोरग्या येईल आणि बापाच्या कानात सांगतं, पप्पा तिकडच्या रूम मध्ये माझ्या मोबाईलचं चार्जर ठेवलो, तेवढं आणून द्यावा म्हणजे मी जाऊ मोकळा झाला. परिस्थिती बदलली हो सगळा. पण त्या जुन्या माणसांका जाणीव होती हो. नुसतं गाणं लागलं की रडायची. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
काय काय जर साऊंड वाली वेगळा लावतो. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक चालली भांडी घासायला. म्हणजे वेगळी गाणी लाव. काही जुन्या काळात गंगा यमुना डोळ्यात उभ्या का मध्ये काय मजा होती हो. पूर्वीचे लोक विचारा, प्रेम सुद्धा त्यांचा वेगळा होता हो. चिठ्ठी लिहायचे, चिठ्ठी लिहित. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. ती चिठ्ठी पोचापर्यंत 8 दिवस लागत नाही हो. रोज जाऊन काच झाडायचो, मूळ शिल्लक ठेवी ना त्या काचीचा. असा प्रेम होता हो. आणि आताचं प्रेम मोबाईलवर टक 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 झाला ना. मग ती माझी का मजा होती. पण बघा काय त्या जुन्या गाण्यात ताकद होती. गंगा यमुना जबरदस्त, ओल्ड इज गोल्ड, बरोबर ना. ती आता मजा राहिलेली नाही. ह्याच माका सांगायचा. हे सगळं विषय झालो की आई वडिलांवर प्रेम करा. बुवाने मगाशी सांगितलं, मंडळासाठी सांगितलं, पण मी सगळ्या भजन रसिकांना सांगतो, कारण आई वडिलांवर प्रेम करा. त्यांना कधी दुःखी ठेवू नका. कारण आई ती आई असते. तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. त्यामुळे आईवर प्रेम करा. बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही, कारण तो घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते. त्यावेळी त्या मंडपात येऊन कोणतरी सांगतो, रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा. आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल. आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. या ठिकाणी गजर चालू करतो आणि गजरातनं मग थोडंसं बोलेन, पण गजर चालू करूया कारण बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी मामलेदार मसाला कंपनीचे मालक, टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे बादशाह, टाटा पॉवर कंपनीची शान आणि अण्णा नाईक यांच्या पोरीची जान प्रतीक धोत्रे यांच्याकडून हे सप्रेम भेट 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगाची ही आली बघा फेरी, सावधान होई संपली न्याय नीती सारी. कलियुगाची ही आली बघा फेरी, सावधान होई संपली न्याय नीती सारी. रामकृष्ण हरी बोलना, रामकृष्ण हरी बोल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोलना, रामकृष्ण हरी बोल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोलना. रामकृष्ण हरी बोलना.
कोंड्याची भाकरी. कोंड्याच्या भाकरीमध्ये एवढी ताकद होती की एखादा माणूस झाडावरनं पडला तरी त्याला काय होत नव्हतं, एवढी कोंड्याच्या भाकरीत ताकद होती. पण आताचे पोरगे साधे पायरीवरनं पडले तरी त्यांचा हात मोडता किंवा पाय मोडता. त्याचं कारण काय, तर आताचे पोरगे कुरकुरा खातात, त्याच्यामुळे हाडा सुद्धा त्यांची कुरकुरीत झालेली, पडलो की कुरकन मोडला. आणि म्हणून म्हटलेले बघा, पौष्टिक होती तेव्हा कोंड्याची भाकरी, अजून सांगते बघा म्हातारा म्हातारी. पंचपक्वान मिळे श्रीखंड आणि पुरी, तरी सुद्धा मानवा तुझी तब्येत नाही बरी. ही गोष्ट तरी खरी हाय ना, रामकृष्ण हरी बोल. पंचा गेली आली कार्गो पॅन्ट भारी, टॉप पॅन्ट घालती गेली नऊवारी साडी. सगळा बदल होत गेलो, काळानुसार बदल झालाच पाहिजे. मगाशी बुवानी शिमग्याचा गाणं म्हटला नव्हता या, म्हणून एक शिमग्याचा गाणं. पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्याचं ढोलपती खांद्यावर घेऊ. 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 साताड्या चल फावड्या चल, फावड्या चल काजी ना जाऊ. फावड्या चल काजी ना जाऊ. हक्काची गक्का पण खांद्यावर घेऊ. फावड्या चल काजी ना जाऊ. हक्काची गक्का पण खांद्यावर घेऊ. आजीची फाका काढायला फावडा लागला चढायला. आजीची फाका काढायला फावडा लागला चढायला. जोडीला आपण नंदूला घेऊ, जोडीला आपण नंदूला घेऊ. ठिकाणी पैसे आपण वाटून घेऊ.